पाणी नाही आम्हाला 4 दिवस, लाईट नाही आम्हाला अंधारात बसावं लागतंय। आमचे मुलांचे परीक्षा चालू आहे सर, तरी कुणी लक्ष देत नाही। मनमानी कारभार काय? पोलीस प्रशासनाकडून तुम्हाला कुठलं सहकार्य भेटलं नाही का? आम्हाला कुणाकडूनच सहकार्य मिळालं नाही अजून। सगळ्या बघ्याची भूमिका चाललेली आहे सर, कशी मजा चालले ते बघताय सगळं, बाकी काही नाही सर। देवाभाऊ मी तुम्हाला एकच विनंती करते की तुम्ही फक्त महाराष्ट्राचा बिहार होऊ देऊ नका, एवढं माझं लक्ष आहे। ज्या टायमिंगला तुम्ही पत्रे लावण्यासाठी विरोध केला त्या टायमिंगला तुम्हाला धक्काबुक्की झाली खरं? धक्काबुक्की म्हणजे कारखान्याचे सगळे वॉचमॅन लोकांची टीम आहे इथं, 30-35 लोक वॉचमॅन आहेत, ते सगळे आमच्या धक्काबुक्की। काय कारण आहे त्यांचं? तुम्ही नौकर आहे ना, वॉचमॅन लोक लांबून बघा ना तुम्ही। तुम्हाला काय सांगितलं? ठीक आहे, तुम्हाला पोल रवायला सांगितलं, आम्ही तुम्हाला विरोध केला। त्यावेळेस महिला पोलीस कर्मचारी या ठिकाणी होत्या का? महिला कर्मचारी कोणीही नव्हते, फक्त कोण होते? कारखान्याचे 30 ते 35 वॉचमॅन लोक होते आणि त्यांनी आम्हाला धक्काबुक्की केली। लेडीज लोकांना सुद्धा धक्काबुक्की केलेली आहे त्यांनी। आज राज्याचे उपमुख्यमंत्री बारामतीमध्ये आहेत, काय सांगाल? दादांना सांगा की काय ते आमची परिस्थिती दादांना सांगा। दादानीच काढले लाडकी बहीण, बहिणीचा संसार कसा चाललाय ते दादानीच बघावं। आज आमचे मुलं बाळ आहेत सगळे, दोन नाही, ऐका 70 वर्ष आम्ही इथं राहतोय, 4 पिढ्या झाल्यात आमच्या। आम्ही लिगली राहतो, इनलिगली काहीच नाही इथं, बेकायदेशीर असं काहीच नाही इथं ह्या क्षेत्रात। आमच्याकडून काहीच होत नाही बेकायदेशीर। आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्हाला जे काही निर्णय घ्यायचे ते कोर्टाच्या थ्रू मनमानी करून घेऊ नका। एकदम निर्णय दिलेले आहेत पण हे मानायला तयार नाही। आमचे निकाल आमच्या साईडला आहेत, पण तरी पण त्या त्यांना। नमस्कार, आम्ही इथं कारखान्यावरती 60 वर्षापासून राहतो। आमच्या 2 पिढ्या इथं जगल्या आहेत आणि आता अचानक एकतर सगळी बेरोजगार लोक असताना कसे तरी दिवस काढतात। 2 टायमाचं 1 टाईम खाऊन आज लोक दिवस इथं जगतात। लोकांना आजचा दिवस भागला तर उद्याचा प्रॉब्लेम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर ही घरं काढली, उद्या पत्रे लावले तर आम्ही जायचं कुठं? आणि जागा घेऊन राहायचं म्हणलं तर आज ह्या परिसरात 20-20 लाख रुपये गुंठेचा रेट झालेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये गरीब माणसांनी जागा घेऊन ते घर बांधायचं कुठं आणि राहायचं कसं? हे या राज्याच्या सरकारने आम्हाला त्याबद्दल आमचं म्हणणं ऐकून घेऊन आमच्या ह्या विषयामध्ये लक्ष घालावं। खरं तर परिस्थिती फार गंभीर आहे। या ठिकाणी महिलांनी जो आरोप केलेला आहे की या ठिकाणी पत्रे लावण्यासाठी आम्ही विरोध करत असताना त्या ठिकाणी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून आम्हाला धक्काबुक्की करण्यात आली। ज्या महिलांना, ज्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी धक्काबुक्की केली असेल त्याची संपूर्ण चौकशी करून या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून गुन्हे दाखल केले जातील असे नागनाथ पाटील यांनी सांगितले। मात्र लाडक्या बहिणीचा या ठिकाणी कुठंतरी प्रपंच आज ऐन दिवाळीत उद्ध्वस्त होताना दिसतोय अशी खंत यावेळी लाडक्या बहिणींनी बोलताना व्यक्त केली।